नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मस्तपैकी मस्तपैकी आहे आज माझ्या बायकोने। आता तुम्ही सांगा, कपडे धुवायचे असेल तर खिशी नवऱ्याची चेक करत असतात का नाही, त्यात काय आहे का नाही। तर माझ्या बायकोने जवळपास 300-400 रुपये अख्खे भिजून टाकले आणि झोपली अशी डायरेक्ट म्हशीवाने झोपून घेतले तिने। तुम्हाला दाखवते मी आता। झोप हा भूमे, ते मशीन झाली झाली ना, तर चालली मी। कुठे चालली आता? कपडे वाळू घालायला। तू पैसे का नाही चेक करत माझ्या खिशातले? आता हे बोलून मी ब्लॉग सुरू करून माझी इज्जत काढणार। अरे तू पण का नाही चेक करत ते सांग। चेक का नाही करत तू? तुला चेक करायला का नाही जमत? करते मी चेक। अहो, हिच्या पार डोक्यात आहे ना, हिचा मेंदूच नाही राहिला। डायरेक्ट हिचा मेंदू डायरेक्ट असा इटकरीने घासायला पाहिजे, तेव्हा हिचा मेंदू डायरेक्ट स्वच्छ होऊन जाईल। आणि मी बघा बसल्या बसल्या झोपती। अरे भूमे, काहीतरी करायचंय। काहीतरी नाही, मी आता कपडे धुवून आले। एवढे काम करून लगेच थकून जाते। काय केलं तू? कपडे मित्रांनो, कपडे धुतले। कपडे धुतल्यानंतर कपड्यावर आपल्याकडे मशीन आहे। मशीनने डायरेक्ट पिळायला लावली आणि कपड्याची मशीन भूमीने खराब केली। पिळायला म्हणजे सुकायला लावलं? पिळायला लावली। कपड्याची मशीन तू खराब केली का नाही? मी नाही खराब केली। खरं सांग। मी नाही केली। अगं खोटं बोलून नको जगू। मी काय केली खराब? ती अचानक बंद झाली बाबा। खोटं बोलून जगू नको भूमी तू। गप्प जाऊ। मी जे खराब करते ते मी खराब करते। तू आजपर्यंत काय काय खराब केलंय घरात ते सांग। मी काय पण काय विचारताय हो? मग हे खरी गोष्ट आहे। काय काय खराब केलं तू सांग। माझं घर आहे, मी काय खराब केलं? घर तुझं आहे, पण तू खराब काय काय केलं हे सांग पहिले। मी काय काय खराब केलं असं माहिती? मी खराबच नाही करत नुसती। माझ्यात इतकं टॅलेंट आहे का मी सगळं सांडून तोडून फोडून पण टाकते। फक्त खराब नाही करत। खराब काही असू, ती गोष्ट काही असू, फक्त तिला आहे ना स्कूटी दिली नाही आम्ही इकडे चालवायला, नाही तर स्कूटी सुद्धा तिने फोडून टाकली असती। खरं आहे का नाही? अगं तू प्रत्येक गोष्टी नुसतं फोडती। नुकसानी आहे तुम्ही, नुकसानी। आणि एवढी मोठी नुकसानी आहे नाही, काय सांगत मला नाही। माझा ल सायलेंट आहे, न सायलेंट आहे। पण एवढ्या अशी तू खराब गोष्टी करून काय करणार आहे मम्मी? अगं ही एक घरातली गोष्ट आपली। या सगळ्या काय म्हणतात, सगळ्या वस्तू आपल्या आहेत, जपून वापर। मी जपून वापरते। आता मी तेव्हा नवीन होते तेव्हा फोडायचे, आता तू आता पण फोडती ते नाही का? आरा फोड काय सगळं। जोरात बोल, आवाज नाही येत। त्या दिवशी ना मम्मीने नवीन बशा आणल्या आणि बशा घेऊन आल्याच आणि मला पहिले सांगितलं, भूमी नवीन बशा आणल्या बरं का, सावकाश आता। बरोबर आहे मित्रांनो, मम्मी सुद्धा घाबरते तिला की कधी काही फोडू शकते। असं काहीच नाही। तर तिचा जो मोबाईल होता तो पण तिनेच फोडला। हा दुसरा घेऊन दिलाय। हा वापरायचं बंद केलं तिने, कारण की तिच्याकडे आहे आयफोन 16 आणि माझ्याकडे आहे 16 प्रो फक्त, आहे ना। बरं, तरी आज तर तिच्या आयफोनला चार्जिंग करून मी ठेवत असतो। खरं एक खोटं सांग, जाऊ दे, खरं बोल भूमी, कोण ठेवतं चार्जिंग करून ते सांग। माझा फोन आहे तो, मग मीच चार्जिंग करते। अगं तुझा फोन तरी आहे, पण चार्जिंग मलाच करावं लागणार ना। बरं ऐका ना, मला ते आणा ना। त्यात ती एक नवीन रील्स आली आहे, हे काना अशी उभ्या राहतात, हे इकडून उभा एक, ही इकडून उभा एक। त्याने ती इतकं डोकं खाल्लंय, ते काय आलंय नवीन। तर ही बाई तिला म्हणून राहिली, मला 500 रुपयाचे, आणि ते महागे वर लई 500 रुपयाचे। वरून म्हणते कशी माहितीये का, मला लाईटीवालं पाहिजे, लाईटीवाले, अंधारात पण माझे कान उभा राहिले पाहिजे, है ना। नाही देणार आहे का तुम्ही? नाही। हे असं सगळं सांगून तुम्ही काय माझी इज्जत घालली? अशी इज्जत घालून राहिले म्हणजे काय बोललो मी तुला असं इज्जत घालण्यासारखं? काय बघा, हे असं 3 तास झाली ना कोणती गोष्टी, जा दुसरी बायको करू ना, जा दुसरं लग्न करा। तिला घेऊन द्या, मला घेऊन नका देऊ, मला घेतल्यानंतर तुमचे काहीतरी कमी होईल असं बोलत राहते। जाई तिला घेऊन देईन। तिला घेऊन ये आज। कोणाला? दुसऱ्या बायकोला। कोणाला? आता तू तर म्हणजे जा दुसरी बायको आणा, ती सापडायला जातो ना। ठेवली तुम्ही? जातो ना बघायला आता। अगं बघायला जातो ना। जा बघायला। बघतो मस्त पैकी, चांगली हायटेड आणतो।
पत्र्याला हात लावून अगं चांगले हायटेड आणतो. पत्र्याला हात टेकन अशी आणा जा. पत्राला हात नको, पत्राला हात कशाला टेकवायचा, एवढी पण हायटेड नाही. बस बरं 4-5 पर्यंत, 5 फुटापर्यंत ओके. मी पण 4 फुटाची. हा 4.10 आहे. 4.10 इंच. म्हणजे तू काय 5 फुटाला 2 इंच कमी का? अगं बघा तू. जा मला लय नका बोलू, कळलं ना. मी आल्यावर बघन ना कसं कोण करतं कोण नाही. हा तिला सगळं मी एकदम समजून सांगन, बाई नाही असं नाही असं करायचं. मी तिला शिकवण ना, तुला कसं शिकवलं तसं तिला मी शिकवण, सगळं शिकवण तिला. हा ऐकला जरी तुमचा एक शब्द तरी मग मी तिचे पाय धुवून पाणी पिईन. कोणाचे? तिचे. तुझे पाय धु पहिले. राजू मामाची जर की नको खराब करू मी, असं नाही करू. नाही येत तुला, म्हणजे तुला काम करायचं कटाळं म्हणून मला दुसरी बायको आणायला लावून राहिली का? मला नाही कटाळं, कळलं. वा मित्रांनो, बायको असावी तर अशी. अजून दुसरी अजून लग्न करायचंय मला, आहे ना. आहे ना, मी काहीच करणार नाही. तुम्ही वाद लावायचं तोडणे का नाही. वाद ऐसा मजबूत रखने का. लक्षात ठेवा, मी फक्त माझ्या खोलीत बसणार. मला चहा नाश्ता सगळा तिने आणून द्यायचा. कोण? तुला येतं? तुला येतं काय नाही, तिने आणून द्यायचं. तुला येतं तिकडे सगळी कामं तिने करायची. तुम्ही फक्त फिरायला मला घेऊन जायचं. कोणला? म्हणजे तिला फक्त काम करायला आणायचं का? पाय किती वाईट विचार पाहिले का पोरीचे. टेन्शन आलं. द्या अवघड आहे भूमीचं, खरंच ना. काय ते कानातलं? अगं भूमी तू बारीक नाही आता, मोठी झाली. अगं मोठी झाली तू आता. नाही पण तू लईच मोठी नाही झाली अजून. नंतर आणू ना आपण. थंडी गेल्यावर त्याचं संपलं त्याचा ट्रेंड. हा आता पाहिजे बघा, मला वाटलं हिच्या कानाला थंडी वाजती म्हणून आणायचंय, पण ह्या पोरीला ते कान उभा करायचे का किती ट्रेंड चालली. आणि ती काय लोक कुठून काय काढतात, कान उभा करतात, थोड्या दिवसानंतर असं कपाळ उभा करतील, मग मारा. तुम्हाला नाही काही तुम्हाला नाही आवडत म्हणजे काही सगळ्यांनाच नाही आवडत. अगं आवडत म्हणजे याला आवडून काय उपयोग आहे सांग. मला त्या तुम्ही ना लई बेनिफिट काय त्यात सांग बरं. काहीच नाही देत. फायदा काय ते घेऊन आपण. त्या दिवशीच हे जे कान उभे वाले ना ते मी मम्मींना सांगितलं. मम्मी म्हणल्या मी आणीन तुला. हा मग मम्मीने आणलं का नाही? आणीन मम्मी मला. हा मम्मी घेऊन येईन मग तुला. जाय मम्मीच्या मागे लाग, माझ्या कशाला मागे लागली. हा त्या मम्मीला काही काम नाही, यांना मकर लाडून ठेवले ह्या सुनांना. हा यांना कानातलं ते नवीन मी नाही आणणार तुला भूमी, तुला आणायचं तू आण. हा धडपडे कधी दरवेळेस काय नवीन आलं कधी घेऊन यायचं का? कधी कानातलं तर कधी कसलं. द्यायचं असेल तर द्या, ते नाही द्यायचं. जाय चल जाय, नाही द्यायचं. हे बघा हे पैसे ना असे भिजून ठेवले अख्खे बरं का माझी. हा झाले आता हिचे माझे पैसे चोरटे. अगं काय बोललं, कोण खरं बोललं. जाऊ दे मी घेऊन येतो तुला. चला मित्रांनो जातो मी. काय नको आणू. पैसे देणार नाही आता नको देऊ ते पैसे. आहे येतो घेऊन मी ते कानातलं. लाईटीवाला. हा लाईटीवाला आहे ना, पिवळ्या कलरची लाईटीवाला का? बरे नाही पिवळा. हळदीने कलर मारून देऊ का? चल इकडं. मित्रांनो जातो मी, मला माझी कामं करू द्या. तुझं तू काम कर. चल बाय.